अजून एक कॅश प्राइज ऍड झालाय. पराग शेवाळे उर्फ लारा याच्या अर्धशतकाला संतोष नामदास याच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातंय. सामना सुरू होतोय. सामन्यातला पहिला चेंडू सचिनसाठी खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू यष्टीरक्षक उजव्या बाजूला सर्कलच्या बाहेर शॉट थर्डमॅनच्या दिशेने जोपर्यंत अडवला जातो. यस, पॅन्ट कोणती आहे? ग्रीन आहे का? ग्रीन असेल तर मग 3 रनची पेनल्टी. 3 धावांची पेनल्टी. जीन्स आहे का? ग्रीन आहे ना? ग्रीन असेल तर मग पेनल्टी असेल. ब्लॅक पॅन्ट कंपल्सरी आहे. ब्लॅक पॅन्ट कंपल्सरी आहे. मी आधीच सांगितलं होतं सामना सुरू होण्याआधी की ऑनरच्या ग्रुपला स्पर्धा सुरू होण्याआधीच तुम्हाला नियमावली टाकलेली होती. त्या नियमावलीचं तुम्हाला पालन करावं लागेल. आता चेंज नका करू. आता असू द्या. आता चेंज नका करू. आता असू द्या. आता असू द्या. आता चेंज नका करू. पुढच्या मॅचला तुम्हाला ब्लॅक आता कलर. पुढच्या मॅचला चेंज करून घ्या. निश्चितच स्लोवर गतीने टाकलेला बॉल आणि या स्लोवर बॉल इथे फलंदाजाला अगदी सहजगत्या उमगतोय. लेगच्या क्षेत्रात चौकार मारून दिलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत भर होईल. 8 या अंकावर 8 धावा बोर्डवर लागताय. ओव्हरपिच बॉल. तो ओव्हरपिच बॉल बॅट आधी जाते त्यानंतर बॉल ट्रॅव्हल करतोय. स्लोवर गतीने पुन्हा एकदा भुरानं तो बॉल प्रयत्न केलाय, अटेम्प्ट केलाय आणि तो स्लोवर बॉल पराग याला हाताळायला थोडीशी अडचण निर्माण होते. पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलाय. लेगच्या क्षेत्रात सरळ मयूर 11 या संघाच्या बॅनरवर अर्थातच मनोज परदेशी यांच्या फोटोवर तो चेंडू आदळतोय आणि सीमा पार षटकार 6 धावा मिळताय. ओटीयू विजय. येस, थँक्यू विजय. पुन्हा एकदा तिथे लॉफ्ट करायचा होता परंतु लॉफ्टचा प्रयत्न बॅटच्या टोला लागतोय आणि निर्धावच्या स्वरूपात ओव्हर बाउन्स जास्त मिळतोय. या कारणास्तव वाईड दिलाय. खूप सारी हाईट या चेंडूला इथे मिळते. या चेंडूला दंडित करताय वाईड आणि या वाईडच्या मदतीनं धावसंख्येत भर होईल. उडवलाय परागने बॉल आणि
ठेवलंय सरळ कॉम्बॉक्सच्या पत्र्यांचा आवाज काढायला सीमापार षटकार 6. बरं झाले. षटक समाप्त झालंय. थँक्यू विजय. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावसंख्या 21 धावा बोर्डवर लागल्या. पॉवर प्लेचं दुसरं षटक बघूयात कोण घेऊन येईल. पुन्हा पुन्हा संघानं एकत्र येऊ नका, हर्डल करू नका, वेळ वाचवा, सूचना असेल. सदर संघामध्ये भुरा आहे, तदनंतर प्रथमेश आहे, तदनंतर फैजान आहे. तुम्हा तिघाही खेळाडूंना विनंती असेल की वेळ वाचवायचा आहे मित्रांनो. या वेळ वाचवण्यासाठी तुम्हाला निश्चितच पुन्हा पुन्हा एकत्र येता येणार नाही, पुन्हा पुन्हा हर्डल येणार नाही. पीपी आपल्याला गोलंदाजी मार्गावर दिसत आहे. अर्थातच मुकुंद परदेशी गोलंदाजी मार्गावर दिसतील. SOTU देसले सर. धन्यवाद सरजी. एका षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर. तिरुपती 11 या संघानं प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय. आजच्या दिवसाचा दुसरा सामना. पहिल्या षटकात 21 धावा पॉवर प्लेच्या. सचिन मॉडल आणि पराग शेवाळे उर्फ लारा ही जोडी मैदानात. मुकुंद गोलंदाजी करेल. पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक. मुकुंद हा चेंडू फुल टॉस वर घेत खेळून काढलाय, मात्र सरळ गेला तो क्षेत्ररक्षकाकडे आणि प्रथमेश आखाड्याने एक सुंदर असा झेल टिपला. अशा पद्धतीने पहिला झटका या ठिकाणी लागलेला आहे. यस, थँक्यू मनीष, थँक्यू डीजे. गोल्डन आर्म मुकुंद परदेशी एक वेगवान गोलंदाज रन कमी केलेला आहे आणि राईट आर्म ऑफ ब्रेक गोलंदाजी करतोय. मैदानात फलंदाजीसाठी पोहोचलाय तो खतरो के खिलाडी मनोज जगताप. बघूया कशा पद्धतीनं गोलंदाजी होते. चांगला अव्वल दर्जाचा लेंथ टाकला चेंडू. दिशा थोडीशी भरकटली. वाईट बॉल, पंचांचा निर्णय आणि निश्चितच एक अवांतर धाव या ठिकाणी मिळेल. पहिल्या षटकात 21 धावा आल्यानंतर एक खडतर आव्हान गोलंदाजासमोर होतं. मात्र मुकुंदने ज्या पद्धतीने विकेट घेतली, एक निश्चितपणाने एक कमबॅक म्हणू शकतो आपण गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. या षटकातला पुढचा चेंडू लॉफ्ट केला, त्याला मिडऑन चेंडू ट्रॅव्हल झाला, वन बाउन्स सीमारेषे पलीकडे गेला, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आणि मनोजच्या बॅटमधून आला हा पहिला चौकार. एक दर्शनीय फटका, कॅल्क्युलेटेड स्ट्रोक ज्याला म्हणतात. पुन्हा एकदा राईट आर्म उर्दू विकेट, खराब चेंडू, लॉलीपॉप, एक लोअर फुल टॉस, पंचांचा निर्णय, नो बॉल, 4 धावा, चौकार आणि एक नो बॉल. अशा पद्धतीनं 5 धावा या ठिकाणी खर्ची लागल्यात. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. कुठेतरी यस, ओव्हरस्टेपिंग, यस, भीमर
मुकुंद हा पुढचा चेंडू पाहिलं तर मनोजसाठी प्रत्येक चेंडू हा फ्री हिटच असतो आणि उचलून फेकला त्याला लॉंगा पडून 6 धावांसाठी. आपण बघितलं की या मैदानावर चौकारांपेक्षा षटकारांची संख्या जास्तच राहिलेली आहे आणि काल 3 फलंदाजांनी अर्धशतकाहून अधिक धावा जमवल्या. वैयक्तिक अर्धशतकाहून जास्तीच्या धावा केल्या. निश्चितच ही खेळपट्टी जसं जसं ऊन प्रखर होत जातं तशी तशी फलंदाजांना साथ देत जाते. मनोज फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू पाठवला त्याने स्क्वेअर लेग पंचांच्या डाव्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला हलकासा सीमारेषेच्या आत आणि तदनंतर बाहेर गेला गोळीच्या वेगाने. 4 धावा महागडे ठरायला लागले षटक. दोन बॉल बाकी आहेत अजून. यस 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 चेंज यस. या या षटकातले उर्वरित चेंडू फैजान टाकेल. या षटकातला पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा आणि जोरदार बॅट फिरवली होती. फुलचा फटका खेळायचा होता. मिसिंग द लाईन ऑफ कम्प्लिटली. निश्चितच ज्या पद्धतीने मनोज फलंदाजी करतोय खेळपट्टीवर भरपूर धावा आहेत असं वाटतंय. फैजान उजव्या हातानं ओव्हर द विकेट. शेवटच्या वेळेस या षटकात परत एकदा जोरदार फटका होता. पंचांना चेंडू लागलेला आहे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक धावतोय. आखाडे जोपर्यंत उचलून फेकी करतो. एकच धाव त्या ठिकाणी संपन्न झाली आणि या एका धावेच्या मदतीने षटक देखील संपलेला आहे. अंतिम चेंडूवर 1 धाव 42 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा 1 गडी बाद 42. ॲडियल 77-74. Yes, 42 धावा. 42 with the loss of 1 wicket at the completion of power plays 2 overs. First bowling change. Avesh is going to be the ball. Avesh गोलंदाजी करेल. नेवर की पहली गेंद हल्का सा पैर बाहर निकालते हुए खेलने का प्रयास. लेग स्टंप के बाहर से होता हुआ गेंद विकेट कीपर ने फील्ड किया. अंपायर का डिसीजन वाइड. 1 रन टोटल में जुड़ता हुआ. वैसे अगर देखा जाए तो रन लगभग लगभग बह रहे हैं. 1 रन का इजाफा होता हुआ 43 अभी फिलहाल. ये गेंद आवेश की लगातार शॉट गेंदबाजी हो रही खिलाड़ी है लेकिन दर्शक गेंद को उठाकर लाना होगा. स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. तुरंत
बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी हो रही है। एक गेंद आवेश की, एक बार फिर शॉट थी, गेंद के नीचे घुसकर उसको मिड विकेट के ऊपर से खेलना चाहते थे मनोज, चूक गए। 43 एक खिलाड़ी के नुकसान के ऊपर तीसरा ओवर जारी है। लगातार मुश्किलों का सामना गेंदबाजों के लिए। एक गेंद लगातार सही लंबाई के ऊपर, दिशा भी सही है और ना ही वो उछाल अभी मिल रहा है, ना ही वो लेंथ है। लगातार बल्ला चला रहे हैं, लेकिन जिस शैली के बल्लेबाज है मनोज, हर गेंद को बाउंड्री लाइन के बाहर ही भेजने का इरादा है उनका। और जहां तक उनके निजी बल्लेबाजी का सवाल है, अब कुल मिलाकर 23 के निजी स्कोर के ऊपर खेल रहे 9 गेंदों का सामना किया है। एक बार फिर लगातार अच्छी गेंदबाजी इस ओवर में। एक चौका खाने के बाद तीसरा डॉट बॉल इस ओवर का, यानी कि 5 गेंदों में अब तक केवल 4 रन खर्च किए हैं। यस यस यस, एक और अच्छी गेंद। नॉन स्ट्राइकिंग एंड के खिलाड़ी पराग शेवाड़े जो कि 16 रन के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। आखिरकार गेंद और बल्ले मिला, गेंद काउ कॉर्नर की दिशा में चला गया है। खिलाड़ी ने काफी अच्छा प्रयास किया, लेकिन प्रयास के पूरे मार्क्स जरूर है, लेकिन रिजल्ट विपरीत रहा। अंतिम गेंद के ऊपर चौका 50 से आगे निकला, स्कोर ओवर पूरा हुआ। तीसरा 3 ओवर के बाद कुल मिलाकर 51 एक खिलाड़ी के नुकसान के ऊपर। आइडियल 74 77 74। टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला था और आइडियल 77 74 इनको पहले बल्लेबाजी का निमंत्रण जो दिया था। कुल मिलाकर 17 रन प्रति ओवर के हिसाब से अभी 51 रन बन चुके हैं एक खिलाड़ी के नुकसान के ऊपर। अब तक अगर देखा जाए तो फैसला कोई इतना सही दिखाई नहीं दे रहा है, और इस तरह से अगर रन बनाते तो बहुत ही बड़ा लक्ष्य खड़ा कर सकते हैं, लेकिन अभी कहना थोड़ी जल्दबाजी हो सकती है, क्योंकि क्रिकेट एक महान अनिश्चितताओं का खेल। क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी। संघाचे संघ मालक दादा गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत। MS लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आणि मैदानावर उपस्थित असलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर आयडियल 77 74 या संघाच्या खात्यात 51 धावा, 1 गडी बाद, 51 बाद होणारा फलंदाज सचिन मॉडल। मैदानावर फलंदाजी करतायत लारा आणि मनोजी जगताप। नवीन षटकातला पहिला चेंडू आणि पंचांचा निर्णय नो बॉल।
निश्चितपणानं नियंत्रण नव्हतं त्या चेंडूवर. एक धाव मिळेल. पुढचा चेंडू फ्री हिट लारासाठी. स्वतः संघाचे संघमालक दादा इंगळे आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसत आहे. पहिलाच बॉल बिमर टाकलाय तरी ते पारितोषिक आलंय पराग शेवाळे उर्फ लारा याच्या प्रत्येक षटकाराला 101 रुपये उमाकांत सोनवणे यांच्या वतीनं. हिटचा बॉल परंतु स्लोवर गतीने टाकलाय. त्या कारणास्तव फलंदाजाला अटेम्प्ट करायला थोडंसं अडचण निर्माण होते. स्पर्धेचं स्वरूप या मॅचचं स्वरूप जर का आपण बघितलं तर मनोज जगताप यांनी 12 बॉलवर 27 धाबा बनवल्या आहे तर पराग शेवाळे यानं 7 बॉलवर 16. बैट करून फाईन लेगच्या क्षेत्रात वन बाउन्स सरळ चंचल मोबाईलच्या बॅनरवरून बॉल ट्रॅव्हल करतोय सीमा पार चौकार 4. पहिला बॉल बिमरच्या स्वरूपात अटेम्प्ट केला गेला. तदनंतरचा दुसरा बॉल निर्धाव आणि तदनंतर तिसरा बॉल इथं चौकाराच्या मदतीनं आपण संपन्न होताना बघतोय. दादा इंगळे यांचा पुढचा बॉल परागसाठी. खोलवर टाकलेला बॉल, बुंध्यात टाकलेला बॉल, परफेक्ट यॉर्क लाईन आणि ती यॉर्क लाईन फलंदाजाला बीट करते. पायांच्या दिशेला टाकलेला बॉल परंतु डाव्या एसटीच्याही बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय. या कारणास्तव पंच या चेंडूला दंडित करताय. वाईट बॉल या वाईटच्या मदतीनं धावसंख्येत भर होईल 57 या अंकावर. 57 रन्स ऑन बोर्ड. याच्यानंतर होणारा सामना विनर विनरचा असेल. दोघंही जिंकलेल्या संघांचा असेल. कुठलाही ब्रेक नसेल हे मात्र लक्षात ठेवायचंय. उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पायांचा बैत घेतोय. जास्तीचा एफर्ट कदाचित फलंदाजाच्या माध्यमातून लावला जातोय. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये. या कारणास्तव निर्धाव चेंडू. अतिरिक्त धावा मात्र खर्च होत आहे परंतु बॅट आणि बॉलचा देखील संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल परंतु इथं बाईकच्या माध्यमातून एक सिंगल प्राप्त होईल आणि या सिंगलच्या मदतीनं 58 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. शेवटचा बॉल असेल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. काय झालं? 4 बॉल झाले असं. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आहे. पहिला बॉल नो होता. तदनंतर दुसरा बॉल फ्री हिटचा डॉट. तदनंतर चौकार. तदनंतर पुन्हा एक डॉट. तदनंतर वाईड. तदनंतर वाईड नंतर पण डॉट आणि या बाईकचा सिंगल. असे 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल असेल. मनोज जगताप. आज मात्र मनोज जगताप यांच्या बॅटमध्ये चांगल्या पद्धतीची खेळी आपल्याला बघायला मिळते. सातत्याने सराव त्यांना करायला मिळत नाही. सातत्याने पाहिजे तितकी प्रॅक्टिस नसते परंतु आज MTCPLच्या या मैदानावरती या स्पर्धेत ते दाखल झालेत आणि निश्चितच चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. खोलवर टाकलेला बॉल लॉंग ऑनच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय आणि एक सिंगल देखील घेतली जाते. षटकाची समाप्ती होईल. षटकाच्या समाप्तीअंती धावसंख्या जाऊन पोहोचेल 59. 59 धावा 4 षटकांच्या समाप्तीअंती 1 गडी बाद. टीम आयडियल 77-74. OTU जय.
निश्चितच आतापर्यंतच्या 4 षटकांमध्ये आकर्षक फलंदाजी केली आहे आणि पुन्हा एकदा भुरा आलाय गोलंदाजी मार्कवर. 59 धावा लागल्यात बोर्डवर. येणारे 4 षटक, येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी होते, कशा पद्धतीने गोलंदाजी होते त्यावर डिपेंड असणार आहे या मॅचचा एक आदर्श टोटल, एक आदर्श टार्गेट. ओव्हर द कव्हर्स सजवलाय स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक पृथ्वीराज चेंडूच्या दिशेला धावून गेले. चेंडूला उचलून फेकताय तोपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं आयडियल 77-74 या संघाच्या धावा जाऊन पोहोचताय 60 रन्स ऑन बोर्ड. वैयक्तिक कोट्याला दुसरं षटक घेऊन आलाय आणि या वैयक्तिक कोट्याच्या दुसऱ्या षटकाची सुरुवात एका सिंगलनं झाली आहे. पराग अर्थातच लारा याच्याकडून संबंध मालेगावच्या प्रेक्षकांना चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असते. उडवण्याचा प्रयत्न, गुड लेंथवर टाकलेला बॉल, परंतु बॅटवर यायला कुठेतरी थोडंसं स्ट्रगल चालू आहे. पाहिजे तसं बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन होत नाही आज. कदाचित अंतिम क्षणी नजर थोडीशी दुरावलेली दिसते फलंदाजाची. या कारणास्तव बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. सातत्याने तुम्हाला चांगले स्ट्रोक आणि चांगली फलंदाजी करायची असेल तर चेंडूवरची नजर शेवटच्या क्षणापर्यंत टिकून ठेवणं गरजेचं असतं. आता मात्र हाय अँड हँडसम पराग शेवाळे अर्थातच लारा ज्याच्यासाठी ओळखला जातो तो क्षण इथे मैदानाच्या आत साजरा करतोय. चेंडूला फेकून देतोय सरळ मिड विकेटच्या दिशेला आणि धावा येत आहे 6 षटकार. ब्लॉक मध्ये टाकलेला बॉल खोदून काढलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे मैदानावर गुदगुल्या करत चेंडू होतोय फरार. सीमा पार चौकार 4. ओटीयू जय सोनू. थँक्यू डीजे. पुन्हा एक शॉर्ट पिच बॉल आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दालनात येतोय बॉल. सीमा पार लाराच्या बॅट मधून येतोय सुपर सिक्सर. 6. बॉल दुसरा द्यायचा आहे. लारा ज्याच्यासाठी ओळखला जातो अर्थातच बॉलला पाठवलंय सरळ महाविद्यालयात. दुसरा रोल बॉल प्रोव्हाइड करायचा आहे. थँक्यू डीजे. येस लागोपाठचे 3 6ला पराग शेवाळे याच्या लागोपाठच्या 3 6ला अजय पाटील यांच्या वतीनं 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील. पुन्हा एकदा बॅटचा टॉप एज आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक. चेंडू चाललाय सरळ आघारकर ज्वेलर्स यांच्या बॅनरवरती. सीमा पार चौकार. षटकाची समाप्ती होईल आणि 5व्या षटकाच्या समाप्ती अंती
धावा संख्या जाऊन पोहोचली आहे 80 80 धावा. आयडियल 77-74. ओटीयू उडीसाई. तो इस तरह से कुल मिलाकर 16 रन प्रति ओवर के हिसाब से रन बन रहे हैं। अभी भी 3 और ओवर का खेल बचा है। आवेश गेंदबाजी के लिए तैयार है। एक खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर लॉन्ग ऑफ डीप में है, लॉन्ग ऑन एक मिड विकेट। नेहरू की पहली गेंद लॉफ्ट किया है कवर की दिशा में, कोई मौका नहीं खिलाड़ी के लिए, पहला रन पूरा कर लिया है। जब तक डीप कवर का खिलाड़ी आगे भागकर गेंद को उठाए, फील्ड करके विकेट कीपर एंड के ऊपर थ्रो करे, एक सिंगल रन। 81 कुल मिलाकर। पंद्रह गेंदों के ऊपर 30 रन बनाकर मनोज फिलहाल नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर। वही 16 गेंदों के ऊपर 40 बना चुके हैं। लारा बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। ये गेंद लारा के लिए ये लगातार शॉर्ट गेंदबाजी हो रही है, उसका बहुत ही सही तरीके से इस्तेमाल भी किया है। छक्के, लंबे लंबे छक्के स्क्वायर लेग सीमा रेखा के ऊपर से खेले हैं लारा ने। इस बार गेंद ऑफ स्टंप के बाहर, लगभग यॉर्क लाइन का गेंद था, ऑकवर्ड पोजीशन में थे कवर की दिशा में खेलने के लिए। दूसरा डॉट बॉल इस ओवर का। कुल मिलाकर 18 गेंदों के ऊपर 40 लारा के बल्ले से, 15 गेंदों के ऊपर 30 मनोज के बल्ले से। लगातार अच्छी लंबाई, दिशा भी सही कर ली है और पहला ओवर इसी तरह का रहा था आवेश का। कुल मिलाकर आवेश 1.4 ओवर, कोई मेडल नहीं, 10 रन और कोई सफलता नहीं। यह है बॉलिंग एनालिसिस अब तक का। ड्राइव किया, बहुत ही जबरदस्त ड्राइव, पीछे खिलाड़ी जरूर है बाउंड्री लाइन के नजदीक, आसानी के साथ गेंद को फील्ड करके थ्रो किया लॉन्ग ऑफ सीमा रेखा के नजदीक, एक सिंगल रन बना। 19 गेंदों के ऊपर 41 फिलहाल नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर लारा और स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज है मनोज। 15 गेंदों के ऊपर 30 बना चुके हैं। कुल मिलाकर 82, छठा ओवर जारी है। इस बार गेंद और बल्ले में मिलाप नहीं हुआ और इस तरह से ये ओवर पूरा हुआ। छठा, 6 ओवर के बाद 42 एक खिलाड़ी के नुकसान के ऊपर। MTCPL इस 5वें पर्व का अगर आप यूट्यूब लाइव के माध्यम से भी अगर आनंद उठाना चाहते हैं तो MS लाइव यूट्यूब चैनल के माध्यम से भी आप जुड़ सकते हैं। इसका आगे का विवरण मराठी में आप सुन सकते हैं। शुभम अहिरे सर। निश्चितच मागील षटकात आपण बघितलं फक्त 2 धावा खर्च केल्या, जिथे धावांचा पाऊस पडतोय आणि या धावांचा पडणाऱ्या पावसाला इथे गोलंदाजानं थांबवलंय. तर गोलंदाजी मार्कवर दिसतोय फैजान खान. सातत्याने फैजान आपल्याला फलंदाजी करत असताना दिसतोय, परंतु आज संघाला अडचण आहे, कारणास्तव हातात चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर दिसतोय. तर फैजान याच्या समोर आव्हान असेल लारा याचं. बघूयात लारा फैजानला कशा पद्धतीने खेळतो ते. शॉर्ट पिच बॉल आणि फाईन लेगच्या क्षेत्रात सरळ भावेश मेडिकलच्या बॅनरवर बनबाऊस आदळतोय. सीमापार चौकार 4.
येस थँक्यू विजय. फैजान खान याचं पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय लारानं. खोलवर टाकलेला बॉल लॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या क्षेत्रात खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉलला वेचून फेकतील. फक्त एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत भर होईल 87 या अंकावर. 87 रन्स ऑन बोर्ड. तोला लागतोय बॉल आणि इतका ताकदवर प्रहार होता की मनोज जगताप यांच्या या प्रयत्नात चेंडूला सरळ सीमा पार 6 धावांसाठी फेकून दिलाय. ओटीयू विजय. येस थँक्यू विजय. मनीष मनीष पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, परंतु स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये, एक सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीनं 94-94 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचते. 6.4 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानात झालाय. अजूनही येणारे 2 चेंडू फैजानचे शिल्लक आहेत. 94 धावा बोर्डवर लागल्यात. बघूयात येणारे 8 चेंडू कशा पद्धतीनं हाताळलं जातील ते. पुलर लेंथवरचा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्र खाली आहे. सरळ काळ्या स्क्रीनवर जाऊन बॉल आदळतोय. लॉंग द कार्पेट सीमा पार चौकार 4 आणि पराग शेवाळे याला मी विनंती करेन आठ वरती करून या अर्धशतकाला त्याने साजरा करायचंय. निश्चितच चांगली खेळी केली आहे आणि त्या चांगल्या खेळीच्या बदल्यात पराग शेवाळे अर्थातच लारा इथे मैदानाच्या आत या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक तो साजरा करतोय. येस बाळा बच्चाव यांच्या वतीनं 501 रुपये, तदनंतर संतोष रामदास यांच्या वतीनं देखील 1000 रुपये असे तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज देतात. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा प्रहार, बॅटची आतली कडा परंतु मिड विकेटच्या क्षेत्र आणि या पृथ्वीराज अहिरे चेंडूच्या दिशेला जात आहे. चेंडूला वेचून फेकतील तोपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं 7व्या षटकाच्या समाप्तीअंती 99 धावा पूर्ण होत आहे बोर्डवर. ओटीयू डीजे सोनू. थँक्यू विजय. 7 षटकं संपलीत आणि 7 षटकांच्या अंती 99 धावा लागल्यात. काल आपण बघितलंय तब्बल 3 वेळा 100 धावा लागल्यात बोर्डवर आणि आज देखील इथे जवळजवळ 100च्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय हा स्कोर. शेवटचे 6 चेंडू आणि शेवटचे 6 चेंडू टाकायला आलेत तिरुपती इलेव्हन संघाचे संघमालक दादा इंगळे. शॉर्ट पिच बॉल, परंतु शॉर्ट पिच बॉलचा समाचार इथे घेता येत नाहीये फलंदाजाला. रिव्ह्यू घेतलाय वाईड साठी फलंदाजानं इथं रिव्ह्यू घेतलाय वाईड साठी आणि तो रिव्ह्यू चेक केला जातोय. जस्ट वेट, अगदी काही क्षणात MS स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला हा रिव्ह्यू उत्तरित केला जाईल. येस वाईड आहे बॉल. कशाचं वाईड? हाईटचं आहे का? लेग स्टिकच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय या कारणास्तव इथे मी नाही देते डिसिजन, ते देत आहेत. तुम्ही येऊन हवं तर बघून जायचंय. रिव्ह्यू आला तर त्यात सर्व चेक होतं. हाईट, तदनंतर लेग स्टिक
सर्व काही चेक होतं आणि सर्व अँगलने चेंडूला चेक करून इथे निर्णय केलं जात आहे. वाईट बॉल आहे. येस, वाईड आणि या वाईडच्या मदतीनं आयडियल 77-74 या संघाच्या 100 धावा पूर्ण होत आहे. पाठची कडा, परंतु यष्टीरक्षकाला झेल टिपता येत नाहीये. अंतिम क्षणात झेल सुटतोय आणि निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा क्लिक करायचा होता, परंतु इथे चूक होते आणि या चुकीमुळं 1च्या ऐवजी 2 धावा इथे खर्च केल्या जात आहे. पाईच्या माध्यमातून या 2 धावा येतील आणि या 2च्या मदतीनं 102 102 धावा बोर्डवर लागत आहे. अजूनही 4 चेंडू यायचे बाकी आहेत. 4 चेंडू निर्धारित आहेत. बघूयात येणाऱ्या 4 चेंडूंवर कशा पद्धतीने फटकेबाजी केली जाते ती. लॉट केलाय बॉल, गॅप आहे तिथे, चेंडू ट्रॅव्हल करतोय मैदानावर, दन 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 करत सीमा पार, चौकार 4. थँक्यू जय. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. आयडियल 77-74 फिल्डिंग साठी तयार राहायचंय. आयडियल 77-74 फिल्डिंग साठी तयार राहायचंय. पुन्हा एकदा वेट करून मारलाय बॉल, सरळ व्यासपीठाच्या दालनात, सीमा पार, षटकार 6. ओजीयू डिझाई. थँक्यू डिजय. 2 बॉल बाकी अजूनही. एक झेल भुरा याने लाराचा सोडला होता. या कारणास्तव लाराला अजून सवलत मिळते. खोलवर टाकलेला बॉल उडवलाय, जातोय, हा देखील आउट ऑफ द पार्क आणि लाराच्या बॅटमधून येतोय 6-6-6. थँक्यू जय. 118 धावा लागलेत बोर्डवर. 119 या स्पर्धेतला आतापर्यंतचा हायएस्ट आहे. बघूयात शेवटच्या बॉलवर मोठा फटका येऊन आयडियल 77-74 या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावा लावतील का. उडवलाय बॉल आणि या चेंडूला देखील फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. सुपर सिक्सर 6 आणि या षटकाराच्या मदतीनं 124 धावा बोर्डवर लागलाय आणि लागोपाठच्या 3 षटकारांना देखील इथं पारितोषिक दिलं जात आहे. अज्जू भाऊ अर्थातच अजय पाटील यांच्याकडून 500 रुपये, बाळा बच्चाव यांच्याकडून 500 रुपये आणि संतोष नामदास यांच्याकडून 1000 रुपये. लारा याच्या या खेळीला तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. आणि अजून एक मनोज जगताप आणि लारा या दोघांची शतकीय पार्टनरशिप झाली आहे. टाळ्या झाल्या पाहिजे या दोघांसाठी. येस, उमाकांत सोनवणे यांच्या वतीनं देखील 500 रुपये परागला दिले जात आहेत. त्यानंतर बाळा बच्चाव यांच्या वतीनं देखील 500 रुपये. त्यानंतर अज्जू भाऊ यांच्या वतीनं देखील 500 रुपये. येस, चला चला. बाकीच्या संघाने मध्ये जा. गौरव दादा, गौरव बागुल पूर्ण टीमला मध्ये घेऊन जा. बाकीचे येतील, तुम्ही जा. अभय जा तिकडे, अभिदादा जा तिकडे, मॉडी दादा तुम्ही पण जा तिकडे. टीमला घेऊन जा. लाराला एकट्याला राहू द्या. तुम्ही सगळ्यांनी जा मध्ये. तुम्ही सगळ्यांनी मध्ये जा लाईन अप करून लवकर. वेळ नाहीये, लवकर. 77-74 सहकार्य करायचंय. मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. ते कॅश प्राइज वितरित केले जात आहेत.
124 धावा लागल्यात बोर्डवर. चला तिरुपती 11 आघाडीचे बॅटर्स पाठवायचे मैदानाच्या आत. तिरुपती 11 आघाडीचे बॅटर्स पाठवायचे मैदानाच्या आत लवकरच विनंती असेल. 124 धावा बोर्डवर लागल्या. 125 धावांचं आव्हान इथं समोर उभं केलंय. बघूयात या 125 धावांना कशा पद्धतीने हाताळलं जातं, कशा पद्धतीनं सांभाळलं जातं आणि कशा पद्धतीनं या 125 धावांच्या मागे पाठलाग केला जातो. तोपर्यंत ऐकूयात आपण डीजे सोनू. आवाज दे मनीष, आवाज दे. यस, थैंक यू मनीष, थैंक यू विजय. वैसे अगर देखा जाए तो कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से कभी बड़ा नहीं होता है. अभी फिलहाल 125 रनों का ये लक्ष्य एक पहाड़ जैसा लक्ष्य दिखाई दे रहा है. 48 गेंदों के ऊपर 125 रन बनाने हैं. अगर इस मुकाबले को जीतना है तो तिरुपति 11 को. तो आदित्य पहले गेंदबाजी करते हुए जिस तरह से आइडियल 77-74 ने बल्लेबाजी की, खास करके लारा और मनोज जगताप, इन दोनों के बीच जो साझेदारी रही बहुत ही जबरदस्त. और उसी का ये नतीजा रहा कि कुल मिलाकर 30 गेंदों के ऊपर 73 रनों की पारी लारा की रही और लगभग 16 गेंदों के ऊपर 31 रन बनाए मनोज